इयत्ता 5वी विषय मराठी बालभारती पाठ 26 पाण्याची गोष्ट स्वाध्याय. प्रश्न पहिला 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता? उत्तर. मंगळवारी तिच्या घरी पाणी येत नव्हते, त्यामुळे तिला पाणी भरायचे होते आणि शाळेत उशीर होणार होता. आ. या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते? उत्तर. या संवादातील मुलांकडे मंगळवार, रविवार आणि सोमवार या दिवशी पाणी येते. ई. कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात? उत्तर. शनिवारी हंडे, कळशा, बादल्या रांगेत ठेवतात. सकाळी नळाजवळ थांबून पाणी भरतात. ई. पाऊस कमी पडल्यामुळे काय होते? उत्तर. पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो, पाण्याची टंचाई निर्माण होते. उ. जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले जाते? उत्तर. पावसाचे पाणी जमिनीत जिरून साठते, ते नंतर विहिरी किंवा कूपनलिकामधून मिळते, म्हणून जमिनीला पाण्याची बँक म्हणतात. प्रश्न दुसरा. दुष्काळ या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. उत्तर. दुष्काळ म्हणजे पाण्याची खूप कमतरता होणे. पाऊस कमी पडला की दुष्काळ पडतो. दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. पिके सुकून जातात. शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. जनावरांनाही पाणी आणि चारा मिळत नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर जावे लागते. म्हणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे, झाडे लावली पाहिजेत. प्रश्न तिसरा. निरीक्षण करा व सांगा व लिहा. अ. तुमच्या घरी पाणी कसे येते? किती वेळा पाणी भरण्याचे काम कोण करते? उत्तर. आमच्या घरी पाणी नळातून येते. पाणी दिवसातून 1 वेळा येते. घरात पाणी भरण्याचे काम आई करते. आ. तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता? त्यात कशी बचत करता येईल? उत्तर. मी आंघोळीसाठी दररोज अंदाजे 1 ते 2 बादल्या पाणी वापरतो. पाणी वाचवण्यासाठी नळ उगाच चालू ठेवत नाही, कमी पाणी वापरण्याचा प्रयत्न करतो. ई. घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ते लिहा. 1. शाळा, नळ उघडा ठेवू नये. 2. जलतरण तलाव, पाणी स्वच्छ ठेवावे, वाया जाऊ देऊ नये. 3. शेती, ठिबक सिंचन पद्धतीने पाणी वापरावे. 4. सार्वजनिक नळ, वापर झाल्यानंतर नळ बंद करावा. 5. हॉटेल, भांडी धुताना पाणी जपून वापरावे. ई. पाण्यासंबंधी खालील शब्द समूहांचे अर्थ जाणून घ्या, ते वापरून वाक्य बनवा. 1. पाणी जोखणे, अर्थ एखाद्याची ताकद ओळखणे. वाक्य. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पाणी जोखले. 2. पाणी पाजणे, पराभूत करणे. वाक्य. आमच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजले. 3. डोळ्यात पाणी आणणे म्हणजेच रडू येणे. वाक्य. ती गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. तोंडचे पाणी पडणे, अर्थ खूप भीती वाटणे. वाक्य. भला मोठा साप पाहून त्याचे तोंडचे पाणी पळाले. 5. पाणी पडणे, अर्थ वाया जाणे. वाक्य. चोरांना पोलिसांनी पकडल्यामुळे त्यांच्या योजनेवर पाणी पडले. पालत्या घड्यावर पाणी, अर्थ व्यर्थ प्रयत्न. वाक्य. बंटीला समजावणे म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. 1. उठतो, बसतो, हसतो, पळतो, मुलगा. उत्तर. मुलगा, कारण बाकी सर्व शब्द क्रियापदे आहेत. 2. तो, तुला, मुलीला, त्याने, आम्ही. उत्तर. आम्ही, कारण बाकी सर्व शब्द एकवचन आहे. 3. सुंदर, फूल, टवटवीत, कोमजलेले, हिरवेगार. उत्तर. फूल, कारण बाकी शब्द विशेषणे आहेत. 4. रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड. उत्तर. जिल्हा, कारण बाकी शब्द जिल्ह्यांची नावे आहेत. 5. पाना पाचोळा, सगळे सोयरे.
दिवस रात्र दगडधोंडे. उत्तर दगडधोंडे, कारण बाकी शब्द जोडशब्द आहेत. 6. सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड, श्रीमंती. याचं उत्तर आहे गोड, कारण बाकी शब्द भाववाचक नामे आहेत. 7. नद्या, झाड, फुले, पाने, फळे. उत्तर झाड, कारण बाकी शब्द अनेक वचने आहेत. 8. इमारत, वाडा, खोली, खिडकी, बाग. उत्तर बाग, कारण बाकी शब्द घराचे भाग आहेत. 9. खाल्ला, खेळतो, लिहिले, वाचले, पाहिले. उत्तर खेळतो, कारण बाकी शब्द भूतकाळातील क्रियापदे आहेत. 10. जाईल, येईल, बोलेल, आला, लिहील. उत्तर आला, कारण बाकी शब्द भविष्यकाळातील क्रियापदे आहेत. 11. प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार, गैरसमज. उत्तर प्रसिद्ध, कारण बाकी शब्द नामे आहेत.